पार्श्वभूमी बघता आता विद्यार्थ्यांना देखील प्रचारासाठी आता त्यांच्याकडनं अभिप्राय घेतला जाणार आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना पहिलाच बोजवारा म्हणजे मोठं उत्तर देणार नाही. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांबद्दल अभिप्राय लिहा आणि मुख्यमंत्री कसे काम करतायत, काय करतायत, पोरांना काय मारते बिचाऱ्यांना. आधीच त्या दप्तराचं ओझं घेऊन कंटाळतात पोरं. आणि 5वी पर्यंत तर म्हणजे ज्याला सामाजिक शास्त्र नावाचा विषय असतो, सिविक स्टडीज, म्हणजे जो आम्ही शाळेत ज्याच्यामध्ये डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्यूशन वगैरे वगैरे, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर यांचे काय अधिकार आहेत वगैरे वगैरे समजवलं जायचं. आता तुम्ही म्हणाल की अभिप्राय लिहा मुख्यमंत्र्यांबद्दल, ते कसं काम करतायत, तुम्ही करताय काय. शिक्षण मंत्री तिथनं काय ते आजकाल काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार. मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये प्रिन्सिपल सामील होणार, मग विद्यार्थी सामील होणार, आणि मग विद्यार्थ्यांचे आई वडीलही सामील होणार. काय ख्रिसमसकरांची टोळी बसली की काय त्या मंत्रालयात. अहो, कुठल्या वयावरती कुठले संस्कार घालावेत, कुठल्या वयाला काय शिकवावं, हे सायकॉलॉजीमध्ये आहे. तुम्ही काही काही निर्णय चांगले घेताय की सकाळची शाळा तुम्ही बंद केली, त्यामुळे तुम्ही बालमनावरती त्याचा परिणाम होतो, मुलांना सकाळची झोप मिळालीच पाहिजे, आम्ही कौतुक केलं तुमचं. पण 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी या मुलांकडनं काहीतरी फॉर्म भरून घ्यायचा, मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतं, कामाबद्दल काय वाटतं, काय बालिशपणा आहे. त्यांच्या आई वडिलांकडनं जबरदस्ती लिहून घ्यायचं तुमचं काय, मग चर्चा करा, सेल्फी विथ सीएम, हे काय आहे. म्हणजे जे काही मोदी साहेब हे वेगळी पर्सनॅलिटी आहे. तुम्ही काय स्वतःला नरेंद्र मोदी समजायला लागलेत की काय. ते 2.5 वर्षात नरेंद्र मोदी साहेबांनी सेल्फी विथ सीएम, पीएम हे काही वर्षांनंतर काढलेली संकल्पना होती. तुम्ही तर आत्ताच निघाले काढायला. तुम्ही कोणाबरोबरही सेल्फी काढा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही दुसऱ्याला सुंदर आहात, स्मार्ट आहात, दाढी मस्त काळी वगैरे आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण ही जबरदस्ती कशाला सेल्फी काढायची. तुम्हाला काय वाटतं म्हणजे समाज खुश होईल का तुमच्याबरोबर सेल्फी निघाल्यावरती? ते काय फोटो घरात लावतील असं वाटतं का तुम्हाला? पोरांना ताण देऊ नका, पोरांना त्रास देऊ नका, काहीतरी त्यांच्याकडनं भरून घेऊ नका. हे नको ते चोचले महाराष्ट्र सहन करत नाही. खाजगीकरण शाळा असतील म्हणजे एकीकडे तुम्ही खाजगीकरण करताय शाळांचं, दुसरीकडे 5 शाळांचं एकत्रीकरण करताय. तुमच्याकडे शिक्षक नाही आहेत, शाळेच्या भिंती पडलेल्या आहेत, शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही, 7वा वेतन आयोग लागू झालेला नाहीये, लोकांना 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर शाळा चालत यावी लागते. ह्याच्यावरती विचार करूया. संस्कारक्षम महाराष्ट्राची निर्मिती शिक्षणात होईल हे आम्हाला मान्य आहे, पण त्यांच्यावरती असे राजकीय संस्कार टाकू नका की जोर जबरदस्ती आम्हाला करायला लावलं. हिटलरही हेच करायचा, विद्यार्थ्यांचाच वापर करायचा. ती बिचारी निर्मळ मनाची माणसं असतात. इनोसन्स, सर्वात लहानपणाची त्याची ताकद काय असते, त्याचा इनोसन्स. त्या इनोसन्सवरच तुम्ही हल्ला करताय. जे काय चालू आहे ते काय फार योग्य आहे असं मला वाटतं. हे सर्व निवडणुकीच्या आधी. हा, म्हणजे हे निवडणुकीच्या आधीच काय केलं तुम्ही? 1 वर्षापूर्वी का नाही केलं? 1 वर्षाच्या अगोदर जर केलं असतं तर आम्हाला वाटलं असतं तुमचा उद्देश चांगला आहे, की त्यांनाही जाणीव झाली पाहिजे महाराष्ट्रात किती काम होत आहेत. आता समृद्धीला भोग पडलं, ही तर हेडलाईन होती. उद्या त्यांनी लिहिलं तर की समृद्धीला भोग पडलं ब्रिजला. आज देखील अमोल केंद्रे यांच्या संघटनेकडनं आणि पालकांनी आंदोलन केलं की खासगीकरणाचं RT जे आहे ते रद्द करा.
मतलब ज्या मुलांना ऍडमिशन भेटत आरटी मार्फत ते पण देखील असं आहे की लोक यांना गरिबांबद्दल कणवच नाही, प्रेमच नाही, आपुलकीच नाही. आरटी म्हणजे काय होतं, राईट टू एज्युकेशन. आणि ही संज्ञा फार चांगली होती की लोकांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो आपण मिळालाच पाहिजे. आणि तुम्ही ते काहीतरी 1 किलोमीटरच्या परिघामध्ये जर शाळा असतील तर कॅन्सल करून टाका, हे करून टाका, ते करून, आणि थोडक्यात तर आरटीच कॅन्सल करून टाका. गरिबांनी शिकू नये, हाच मूळ हेतू आहे तुमचा. समाजामध्ये 2 वर्ग तयार व्हावेत, एक गरिबांचा वर्ग आणि एक श्रीमंतांचा वर्ग. जसं कार्ल मार्क्सने सांगितलं की जगामध्ये शेवटी फक्त शिल्लक काय राहील तर क्लास स्ट्रगल. क्लास म्हणजे एक वरचा क्लास आणि एक खालचा क्लास, हे दोघं एकमेकांशी भेटत बसतील. वरचा क्लास श्रीमंत होत राहील, खालचा क्लास खाली 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 जात राहील. मात्र मुख्यमंत्री म्हणतात की नेहमीच डबल इंजिन सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. ते दिलेली भाषणं वाचण्यात सोपं असतं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्य आहे कुठे? महागाई बघा कुठे, काय बुजवारा लागलाय तो बघा. सर्वसामान्य तुम्हाला दिसतात कुठे या सरकारमध्ये ते तरी सांगा. काल शासन आपल्या दारी कार्यक्रम होता कल्याण शिल रोडला, मात्र आणि 4 ठाणे महानगरपालिकेचे सगळे अधिकारी तिथे कामाला होते. एकही अधिकारी जागेवर नव्हता. मी स्वतः एकाला अधिकाऱ्याला भेटायला गेलो तर त्याच्या पिऊनने मला सांगितलं, मग ते पिऊन पण निघालेला आता गडबडीत की मला कल्याणला जायचं आहे. तर म्हणाल नाही, सगळ्या अधिकाऱ्यांना बळजबरी आता कल्याणची ड्युटी लावली. आता इतके एवढं महानगरपालिका आहेत, प्रत्येक महानगरपालिकेतले 4000 जरी लोक गेले तर ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. म्हणजे 20-25 हजार लोक तर तेच जमा करू शकतात. अधिकाऱ्यांना वेटीस धरण्यात आलंय. अरे अधिकाऱ्यांना वेटीस काय, आता प्रत्येक जणच घाबरतो ठाण्यामध्ये. मुख्यमंत्री ठाण्यात आहेत, मुख्यमंत्र्यांचा एक वेगळा वलय असतो. पोलीस अधिकारी घाबरतात, सगळेच घाबरतात. मुख्यमंत्री हे इतकं मोठं पद आहे की पाहिजे त्याला पाहिजे तसं ते सतवू शकतात आणि पाहिजे त्याला पाहिजे ते देऊ शकतात. दुर्दैवाने त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्यामुळे मला काहीच देत नाही. नको त्यांच्यावर जास्त प्रेम यायला लागले त्यांनी. तर काल देखील उपमुख्यमंत्री दोन्ही येणार होते, मात्र फडणवीस यांनी देखील पाठ फिरवली अशी चर्चा सुरू आहे की अंबरनाथ प्रकरणामुळे, गायकवाड प्रकरणामुळे ते अंबरनाथला जाऊ शकले नाही. त्यामुळे कुठेतरी सुरू आहे. मला दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे ह्याच्याशी मला कधी घेणं देणं असतं. का आले नाहीत ते त्यांचं त्यांनी बघावं. अजित पवार असं म्हणतात की आमच्या कागदच पडले, त्यामुळे आम्ही परत एकत्र येण्याची शंका नाही असं बोलतात. त्यांच्या मनात शंका होती का आम्ही परत येऊ अशी? साहेबांनी तर कधीच ठरवलेलं, मार्ग वेगळे झाले. एकदा तुम्ही जातीयवादी पक्षांबरोबर गेले की तुमचा आणि मानचा संबंधच नाही. तुम्ही अनेक ठिकाणी सभा जाता, आमचं घड्याळ चोरले, पाकिट मारले घड्याळ. म्हणजे काय, आता सभेला जाऊन सांगावं लागणार ना की शरद पवारांच्या ला धक्का मारून घरातनं बाहेर काढलं आणि काढताना त्यांचं पाकिट घड्याळ काढून घेतलं, मग तो पाकिट मारत झाला ना. आपल्याला मुंबईत काय आपण समजतो, घड्याळ चोरल्यावर काय म्हणतो आपण, अरे यार पाकिट माराने घड्याळच मारलं यार. आपण असं म्हणतो का घड्याळ मारलंय फक्त, आपण म्हणतो पाकिट माराने घड्याळ मारलं. ही मुंबईचा पण आम, म्हणजे मी ट्रेननी फिरलोय म्हणून मला हे सगळं माहिती आहे ना. मुंबईत कोणालाही विचारा की तुमचं जर घड्याळ गाडीत मारलं गेलं की तुम्हाला पाकिट माराने घड्याळच मारलं माझं. अशा पाकिट मारून घेऊन आमच्या साहेबांना घरातनं बाहेर काढता काढता घड्याळच मारून घेऊन गेले. मग यांना पाकिट मार नाही म्हणायचं, काय म्हणायचं? मला दुसरा शब्द सांगा. हा जर असंसदीय शब्द असेल तर मला दुसरा शब्द सांगा. मात्र तुमच्या शब्दामुळे चांगल्याच झोंबलंय त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांना. नाही, त्यांना झोंबलंय का नाही झोंबलंय ह्याच्याशी मला काय करायचंय. तुतारी निशाणी जागोजागी आता पुसा लागलेली. अरे सर्वात भारी आमची तुतारी. महाराष्ट्र घेईल भरारी, निशाणी महाराष्ट्राची तुतारी. मी तर बसल्या बसल्या तयार करते आता घोषणा. मी तुम्हाला बसल्या बसल्या 10 घोषणा सांगू? तेव्हा जाऊन द्या, टीव्हीवर चालवणार नाही तुम्ही, मी कशाला बोलू. पवारांसंदर्भात अनेक तरुण देखील उभा आहेत, त्यामुळे तुतारी नक्कीच येणाऱ्या काळात
कशा प्रकारे कुठली जाणार आहे निवडणूक? महाराष्ट्राची प्यारी शरद पवारांची तुतारी, सारा महाराष्ट्र प्रेम करी त्यांची निशारी तुतारी, अशा खूप घोषणा निघतील आणि ह्या घोषणाच घराघरापर्यंत जातील. सबसे भारी हमारी तुतारी, गार्दो गद्दारी बजाओ तुतारी, कहानी है दर्द भरी समझ लो और बजाओ तुतारी. अजून काय? बारामती सर माडाची लोकसभेची जागा जानकरांना सोडायची अशी शरद पवारांनी ऑफर. तर शरद पवार म्हणत असतील जानकरांना सोडायची तर सोडली. शरद पवार साहेब म्हणतायत ना, मालक आहेत पक्षाचे, आम्ही कोण? आम्ही दरवान पण नाही तिथे. सुप्रिया सुळे सोबत अनेक पेच निर्माण केली. अरे कसले पेच बीच काय? मध्ये आता खास लढत जी आहे, कसले पेच? कसले पेच? सुप्रिया गेले 4 महिने फिरतातच आहेत बारामतीमध्ये. अनेक जे लोक महिना महिना बारामतीत जात नव्हते ते आठवड्यातनं एकदा जायला लागले. हा फरक आहे. जे नियमित बारामतीत जात होत्या, त्या नियमित कार्यक्रम घेत होत्या, ते नियमित गावात जात होत्या, ते त्यांचे कार्यक्रम चालू आहेत. पण जे कधी गावातच जात नव्हते महिनाभर, ते आता दर रविवारी शनिवारी, आणि ज्यांनी कधी आयुष्यात जेवण दिलं नाही ते 500-500 किलो बोकडाचं जेवण देत आहेत, बोकड कापतायत, मटण देत आहेत. चांगलं आहे. कार्यकर्त्यांना पण भलं वाटतंय. बारामतीचं मत येणाऱ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर पवारांच्या बाजूने एक अजितदादांच्या. हे बघा, लोकशाहीमध्ये जनतेने कोणाला मत द्यावं हा जनतेचा अधिकार. आम्ही जे काम केलं आहे, म्हणजे ताईंनी जे काम केलं आहे, त्याला रेकग्निशन, त्याला मान्यता पूर्ण भारताने दिली. आणि म्हणून त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा संसद रत्न म्हणून पुढे आल्या. त्या संसद रत्नाची पण यांनी टिंगल उडवली. ठीक आहे, हरकत नाही. पण त्यांच्या भाषणातली विविधता, त्यांच्या भाषणात त्यांनी समोर पुढे आणलेलं स्टॅटिस्टिक्स, त्यांचा त्या विषयावर बोलत असताना त्याचे जागतिक संबंध त्या विषयाचे, हे सगळं बोलणं इतकं सोपं नाही. भाषण लिहून देणार असला तरी ही माहिती जमा करावी लागते, त्याच्यात त्याला वेळ द्यावा लागतो, आपल्याला काय आशय हवा आहे हे सांगावं लागतं, आणि त्याच्यासाठी संसद समजावी लागते. आता जे टिंगलटावळी करतायत की हे कसले संसद रत्न, आमच्या दृष्टीने संसद रत्न आहेत ना. फिरोज गांधी हे संसद रत्न होते, अटल बिहारी वाजपेयी हे संसद रत्न होते, मधु दंडवते हे संसद रत्न होते, जॉर्ज फर्नांडिस हे संसद रत्न होते, मधु लिमये हे संसद रत्न होते, कर्पुरी ठाकूर हे संसद रत्न होते, रामविलास पासवान हा संसद रत्न होता, के कामराज हे संसद रत्न होते. अजून किती नाव घेऊ? मात्र सुप्रीम कोर्टाने ज्या निरीक्षण नोंदवलं होतं, मात्र कुठेतरी निवडणूक आयोगाने निकाल दिला होता, अजून देखील लोकांमध्ये नाराजी आहे आणि पवारांना देखील मोठ्या प्रमाणात नाराज त्या ठिकाणी. नाही, बरोबर. निवडणूक निकाल विकली गेली. निवडणूक आयोगाचे निर्णय चुकलेलेच आहेत. निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टने सांगितलं असताना तुम्ही ही परीक्षा लावू नका, तरी सुप्रीम कोर्टाने ती परीक्षा लावली. सुप्रीम कोर्टाचे म्हणजे जे त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते मर्यादित आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या बाहेर जाऊन निर्णय देणं ही आपल्या निवडणूक आयोगाची सर्वात मोठी चूक आहे. सर, भाजपकडनं उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये ज्येष्ठ नेत्यांची नावं जी आहेत ती वगळलेली आहे. महाराष्ट्रातले त्यांचे नेते नितीन गडकरी यांचं सुद्धा या पहिल्या यादीत नाव नाही. आता तो त्यांचा प्रश्न आहे. नितीनजींना त्यांना टेन्शन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. आता ते मोठी माणसं आहेत. नितीनजी गडकरी तसे आता छोटे कार्यकर्ते झाले. पवन सिंग यांना तिकीट देण्यात आलं होतं, मात्र विरोधामुळे परत त्यांचं तिकीट कापण्यात. विरोधामुळे नाही, तुम्ही कोणीही काही केलं नाही. समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियाने जे काही चालवलं त्याच्यामुळे विकेट पडली त्या आसनसोलच्या उमेदवाराची. मेन स्ट्रीम मीडिया काही चालवलं नाही, तुम्ही दाखवलं पण नाही. हे जेव्हा समाज माध्यमांनी ठोकला आणि दिवसभर ट्रेंडिंगला गेला, तेव्हा सकाळी त्याचं तिकीट परत घेतलं आणि मग असं दाखवलं की तुम्हाला मला तिकीट नको.
सर, राहुल गांधी यांची येत्या 16 तारखेला भारत जोडो यात्रा ठाण्यामध्ये असणार आहे. तुमच्या मतदारसंघातून देखील ती यात्रा ठाण्याकडे निघणार आहे. तर कशा प्रकारची तयारी असेल? कशा प्रकारची तयारी तर मोठी असेल, पण मला आनंद आहे जर ते माझ्या मतदारसंघात येणार असतील. बघा, मी गांधी घराण्याचा भक्त आहे, मी काँग्रेसचा भक्त आहे, माझ्या रक्तात गांधीवाद आहे, माझ्या रक्तात गांधी आहे. आणि ही गांधीची विचारधारा, हीच विचारधारा या देशाला एक ठेवू शकते. फॉरगिव्ह अँड फॉरगेट हा त्यांचा जो विचार आहे, हाच या देशाला विचार एक ठेवू शकतो. त्यांनी सांगितलं होतं, डोळ्यासाठी डोळा मागेल तर जग उद्ध्वस्त होईल. अँड आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. ही पॉलिटिकल फिलॉसॉफी ही माननीय महात्मा गांधींची किती मोठी फिलॉसॉफी आहे. म्हणजे तुम्ही जर एकाचा डोळा काढला आणि त्यांनी तुमचा डोळा काढला, त्यांनी तुमचा डोळा काढला म्हणून परत तुम्ही त्यांचा डोळा काढला, असं करता जग अंध होईल. तेव्हा क्षमाशीलता ही जी महात्मा गांधींचा सर्वात मोठी ताकद होती, त्या माणसाने 1942 साली झालेल्या त्यांच्यावरच्या हल्ल्यामध्ये नथुराम गोडसे मेला असता तिथल्या पेलवानांच्या हातनं, त्याला क्षमा केली. जा म्हणाल्या, रागाच्या भरात केलं असेल त्याने, त्याला माफ करा. आणि त्याच नथुराम गोडसेने नंतर गांधीजींचा जीव घेतला. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणात बघायला गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दिलाय. ईडीने आक्षेप घेतला आता कुठेतरी. काही होणार नाही हो, कशाला वगैरे चर्चा करायची. वंचित बहुजन आघाडीसोबत बैठका सुरू आहेत, कधी फायनल निर्णय होणार आहे? बघा, मी आज ट्विट केलेलं आहे, पत्र लिहिलेलं, पत्राने मी ट्विट पण केलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचार आहेत, फिलॉसॉफी आहे. म्हणजे तुम्ही जर एकाचा डोळा काढला आणि त्यांनी तुमचा डोळा काढला, त्यांनी तुमचा डोळा काढला म्हणून परत तुम्ही त्यांचा डोळा काढला, असं करता जग अंध होईल. तेव्हा क्षमाशीलता ही जी महात्मा गांधींचा सर्वात मोठी ताकद होती, त्या माणसाने 1942 साली झालेल्या त्यांच्यावरच्या हल्ल्यामध्ये नथुराम गोडसे मेला असता तिथल्या पेलवानांच्या हातनं, त्याला क्षमा केली. जा म्हणाल्या, रागाच्या भरात केलं असेल त्याने, त्याला माफ करा. आणि त्याच नथुराम गोडसेने नंतर गांधीजींचा जीव घेतला. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणात बघायला गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दिलाय. ईडीने आक्षेप घेतला आता कुठेतरी. काही होणार नाही हो, कशाला वगैरे चर्चा करायची. वंचित बहुजन आघाडीसोबत बैठका सुरू आहेत, कधी फायनल निर्णय होणार आहे? बघा, मी आज ट्विट केलेलं आहे, पत्र लिहिलेलं, पत्राने मी ट्विट पण केलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचार आहेत. संविधान वाचवणे, या देशातली लोकशाही वाचवणे, या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात भरलेली भीती घालवणे, परत एकदा मनुवाद येतो की काय, ही जी एक मागासवर्गीयांमधली भीती तयार झाली आहे ती घालवणे, हे सगळं करायचं असेल तर आपल्याला दोघांना एकत्र येऊन इथे धूळ चारावी लागेल. आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार, ते पण ह्याच विचारावर आहे की संविधान वाचायला पाहिजे. ठीक आहे, थोडंसं पुढे मागे होतं, ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो तर सगळं व्यवस्थित होईल. जागेच्या फॉर्म्युला संदर्भात सगळ्या फॉर्म्युला तय हो, तुम्ही काय घाबरू नका. भिवंडीची जागा काँग्रेस म्हणते. अहो जाऊ द्या हो, अंतिम यादी यायला वाढ बघा ना, शांतपणाने सगळं शांतपणाने होईल. ओके. मोदी शहा पुन्हा आता महाराष्ट्रात वारंवार येत आहेत, त्यामुळे कुठेतरी अनेक कार्यक्रम, जे काही सर्वे येत आहेत ते सगळे बीजेपीच्या विरोधात येत आहेत. जे काही सर्वे येत आहेत, लोक स्पष्टपणाने म्हणत आहेत की तुम्ही सत्ता घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष फोडता ती पद्धत लोकांना आवडलेली नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा परिस्थिती खराब आहे. आणि त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्यांच्याकडे एकच रामबाण उपाय, मोदी आणि शहा. सर, असीम सरोदेंनी गंभीर आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्री त्याच्यासोबत गेलेले आमदारची रोवटीला गेले होते. एअर हॉस्टेसचा विनयभंग अत्याचार केल्याचा प्रयत्न केला गेला असं त्यांनी म्हटले. असीम सरोदे ते ज्या हॉटेलमध्ये राहायला होते त्याच्यावरती एअर हॉस्टेस राहत होत्या, तर त्यापैकी कोणी विनयभंग केला याची माहिती समोर आली पाहिजे. कोणत्या आमदारांनी विनयभंग केला अशी माहिती त्यांनी
मला या विषय माहीत नाही, त्या विषयावर मी बोलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.